मानकापूरमधील काही चारचाकी गाडीवाल्यांनी मानकापूरच्या सरकारी दवाखान्याला बनवले पार्किंगचे सेंटर। ग्रामपंचायत प्रशासन आणि दवाखाना प्रशासनाने ताकीद देऊन सुद्धा लोक ऐकत नाहीत। प्रशासन झाले आहे हतबल। सदर गाडी मालकांच्यावर ग्रामपंचायत प्रशासनाने हॉस्पिटल प्रशासनाने रीतसर कारवाई करून गाड्या जप्त कराव्या अशी मागणी जोर धरत आहे। मानकापूरचा दवाखाना परिसर म्हणजे गाड्यांची पार्किंग सेंटर तसेच घर बांधकामाची माती दगड ठेवण्यासाठी आणि अनेक अनधिकृत कामे करण्यासाठी सोयीस्कर बनला आहे। हॉस्पिटल प्रशासनाशी संपर्क साधला असता आम्ही रीतसर ग्रामपंचायतीला पत्र दिलं आहे। गाडी मालकांना येथे गाडी लावू नका असे समजावून सुद्धा सांगण्यात आलं आहे। मात्र मुडदार बनलेले गाडी मालक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत। मात्र आता ग्रामपंचायत प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला पत्र देऊन कारवाई करणार आहे असे हॉस्पिटल प्रशासनाने आमच्या हिरकणी न्यूजच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं। हॉस्पिटल आवारातील पार्किंग आणि माती दगड टाकतात याबद्दल एका जबाबदार ग्रामपंचायत सदस्यांना विचारले असता सदरचे ग्रामपंचायत सदस्य यांनी जे गाडीवाली आहेत त्यांनी आपली घरं रस्त्याबरोबर बांधली आहेत, त्या गाडीसाठी त्यांनी पार्किंग व्यवस्था केली नाही। घर बांधताना परमिशन घेतली आहे का याची चौकशी करावी लागेल। एक गाडीवाल्याने तरी 2-2 गाड्या घेऊन सरकारी दवाखान्याच्या आवारात लावण्याचा सपाटाच लावला आहे। अशा गाडी मालकांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात ग्रामपंचायत प्रशासनाशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल। तसेच गावातील अतिक्रमण संदर्भात सुद्धा निर्णय घेण्यात येणार आहेत असे सांगितले। या बातमीची अपडेट घेतली आहे हिरकणी न्यूजचे कर्नाटक संपादक बबन जामदार यांनी। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा।